ईरान, अमेरिका, इजराइल के बीच जारी जंग का असर भारत देश में भी साफ तौर से दिखाई दे रहा है। गैस सिलेंडर के भाव व उपलब्धता को लेकर व्यापारी वर्ग से सामान्य जनता में चिंता का माहौल है। इसी पृष्ठभूमि पर अतिरिक्त जिलाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर ने नागपुर में मीडिया से बातचीत की और बताया कि शहर में मुबलक मात्रा में एलपीजी गैस उपलब्ध है। आगे ईटनकर ने गैस की कालाबाजारी जैसे मुद्दों पर भी अपना स्पष्ट रुख रखते हुए नागरिकों से गैस कमतरता की अफवाहों से सतर्क रहने की अपील की। लागलेल्या सिलेंडरसाठी जर मुबलक सिलेंडर आहेत मग रांगा कशासाठी, काय त्रुटी आहे, काय सांगणार? नाही, मी कालही आपल्या सगळ्यांशी बोललेलो आहे आणि ऑलरेडी आम्ही परिपत्रकही काढलेलं आहे की सध्या तुतवडा नाहीच आहे आणि आपण आज जे न्यूज बघित असेल काय वेळ तर ऑलरेडी ते कंडिशन रिलॅक्स होत आहे। काल गव्हर्नमेंट ऑफ इंडियामार्फत ही प्रेस झाली, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रही सांगत आहे आणि ॲज अ कलेक्टर आणि सप्लाय ऑफिसरून आम्ही पण सांगत आहोत की तुटवडा नाही आहे। आणि दुसरं काही तक्रार आल्या होत्या की ब्लॅक मार्केटिंग होऊ शकतं, होर्डिंग होऊ, त्यासाठी मी ऑलरेडी माझ्या फूड सिव्हिल सप्लायच्या 4 टीम बनवलेल्या आहे, CP सरांनी त्यांच्या टीम बनवलेल्या आहे, आम्ही कारवाई पण करत आहोत। आणि माझी एकच विनंती आहे लोकांना की नागरिकांनी अननेसेसरी पॅनिक होऊन आपण होर्डिंग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये आणि त्या दुकान आणि त्याच्यासमोर गर्दी करण्याची कसलीच गरज नाही आहे। तुटवडा होणार नाही आहे आणि सप्लाय सफिशियंट याच्यामध्ये आहे, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच याच्यामध्ये गरज नाही आहे। सर, किती दिवसांचा आपल्याकडे स्टॉक आहे, म्हणजे किती दिवस साधारणतः ही परिस्थिती राहिली तर आपण सर्वांनी? नाही, सर्वांची गोष्टच नाही, कारण याच्यामध्ये जवळपास 5-6 दिवसाचा स्टॉक असतात, मग तिकडून वरतून सप्लाय येतो आणि आपण खाली लोकांना सप्लाय करतो। त्याचे 2 प्रकारचे सप्लाय असते, डोमेस्टिक असते, कमर्शियल असते। मग डोमेस्टिकमध्ये पण एक इंडिपेंडेंट असते, एक शाळा वसतिगृह त्यांनाही असते। तर मी सगळ्या डीन साहेबांशी पण बोललेलो आहे, NLU सगळे जे मोठे शाळा जिथं 1200 विद्यार्थी त्यांनाही बोलवलं आहे, तिथेही त्यांच्याकडे 5-6 दिवसाचा स्टॉक ऑलरेडी आहे। त्यामुळे पॅनिक करण्याची गोष्ट नाही आहे। आणि ऑलरेडी मी मग दुकानदारांशी पण बोललो की आता सध्या नागपूरमध्ये एकही हॉटेल बंद झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे जर सिलेंडर नसेल तर दुकानं बंद झाले असते। रेस्टॉरंट चालू आहे, हॉटेल चालू आहे, म्हणजे सिलेंडरचा त्यांना मुबलक सप्लाय मिळतात। लोकांना असं वाटतं की उद्या संपून जाईल तर आपण होर्डिंग करून ठेवावी, त्याची कसलीच गरज नाही आहे। मुबलक प्रमाणामध्ये सिलेंडर उपलब्ध आहे आणि आम्ही जबाबदारीने बोलत आहोत सगळं रिव्ह्यू घेतल्यावर। आणि काही जर तक्रारी असेल तर आम्ही ऑलरेडी नंबर्स दिलेले आहे। काही लोकांचं म्हणत होतं की सर 1200चं सिलेंडर आम्हाला 2300 मिळत आहे, तसं आम्हाला पिनपॉईंट तुम्ही कंप्लेंट द्या, आम्ही त्यांना निश्चितच त्यांना इसेन्शियल सप्लाय ॲक्टमध्ये त्यांच्यावर आम्ही कारवाई करू।